नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज चाललो माशांना. तर गाडी काढली, आपण खालच्या गावामध्ये जाणार आहोत. तिकडनं जवळ आहे 5-10 मिनिटावर. हे बघा गाडी तिथे खाली आहे. आता जाऊया. चला आता भेटू डायरेक्ट नदीवरती. पाऊस पण आहे. धूम 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 धूम. पाऊस पडल्यावर एक नंबर वाटतं भाई. जन्नत माहोल. शेतीची काम चालू. 25 ना मेरी फुलकू. धूम धूम. आपली गाडी टाकतो वरती. मचालय धूम मचालय धूम 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 धूम. गाडी वीस ना इथे खड्डा आहे. चिखल्यासारखे खड्डा आहे. नारळाची झाडाची नारळ. कंटेंट मिल गया भाई, कंटेंट. आपल्या भावाने गाडी स्किट केली पूर्ण. त्याला सांगतो एका साईडने गाडी घे, त्याने खड्ड्यातून गाडी घेऊन गेला आणि गाडी डायरेक्ट स्किट. तिघं पण डायरेक्ट डूस. काम 25 तिघांचा पण. काय नाही लागलं नाही कोणाला, पण गाडी स्किट झाली आणि पडलो थोडंसं बस. बाकी काय नाही. व्हिडिओमध्ये आलं असेल पण थोडंच आलं गाडी पडताना, एवढं नाही आलं पण मजा आली. कंटेंट मिल गया भाई, कंटेंट. चला आता आलोय, आता मासे बघूया कसे आपल्याला भेटतात. आपण आलो नदीच्या इथे. चला. कालचं स्वप्न तुझं पूर्ण आज झालंय. कसलं स्वप्न पडलं कसलं? हे बाई पाणी लागलं, बरं वाटतंय जरा. कुठल्याच त्याच जाग्यावर वरच्या पाटाला सेम स्पॉट. चला फायनली आपण आलोय नदीवरती. तर आता पण ते जाळं आणलंय, तर जाळं टाकूया आणि मग मासे कॅच करूया. बघा नदी. चला चालू आता जाळं टाकायला. पाणी थंड आहे, मस्त आहे पाणी थंड. ओ पाणी थंड रे, थंड रे. हेवी ड्रायव्हर. इथं टाकतोस तू? काय कुठं टाकतो जाळ? जाळं नाही टाकत आहे, तो टाकतोय तिकडे. हेल्पर. हेल्पर आहे मी. चला चालू आता. अमर शेठने काम चालू केलंय. तारा तारा रा तारा रा तारा रा. थांब, त्याचा उपवास आहे, थांब जरा. पाणी काय खोलाय लगेच वाढलं. आज माशांचा वार, आज काम भारी होणार वाटतं. संध्याकाळी नुसते मासेच मासे. जाम घरी पण घेतले. हे बघा पाऊस पडला तर एवढं पाणी आलंय. काय केलं तर बघा त्याने, हे असे ना ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत ना अशी एक साईड पेर केली. आता परत त्या साईडने तो परत इकडे येणार ह्या साईडला. तर असे 2-4 किंवा जशी जेवढी आपली जाळी असेल ना तसं फेऱ्या मारणार तो थोड्या अंतरावर. सो ते कसे मासे मग पटकन त्याच्यामध्ये अडकतात आणि नंतर मग थोड्या वेळाने मग ते काढत जायचे आणि एक मासा तो मग पिक करायचा. आता दुसरी पण जाळी टाकतोय आपला भाव दुसरा निमेश आणि अमर दोघं आहेत. तर तो बघा ते दोघंही तिकडे आहेत. तर एक जाळी अमर टाकतोय, एक जाळी निमेश टाकतोय.
तर झालेत. एक जाळी तर अशी थोडी टाकली, आता परत अशी एक लाईन असं करत जाणार आहात. तर आता बघूया पुढचे कसे करतात ते. हे बघा, हे आता ही जाळी अशी टाकत जातात दोघं. तर बघूया पुढे. कालचा नव्हता ना रे, होता का? बस झुकवतो काय खालीच? थांब थांब, मोठी तर दगड ठेवले. आम्ही माली तर हातात. हा तिकडे टाकूया ना, इकडे कुठे चाललंय? पाणी वाढलं सर मग तिकडे पण. आता हे दोघं त्या साईडला गेलेत, आता त्या साईडने जाळ्या टाकतायत. तिकडे जाळ्या टाकणं चालू केलंय. आता त्या साईडने त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जाळ्या टाकतील ते, मग त्यामध्ये परत मासे टाकतील. असे आम्ही 2-3 जाळे आणलेत. तर बघूया आता, चला शेवटला दाखवीन मी किती आपल्याला मासे लागले ते. पण आता तर जाळं लावायचं काम आहे. ते जाळं झालं की मग थोडा वेळ थांबणार आणि मग त्यामध्ये मासे अडकतील ना, मग ते परत एक 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 परत पिक करत जायचे. चला आता अमर भाऊ आपला ह्या साईडने ह्या साईडला येतोय जाळं टाकत हळूहळू. हा व्ह्यू आहे भाई, व्ह्यू म्हणजे नाद नाही व्ह्यूचा. हे बघा ना, पूर्ण मस्त ग्रीनरी. तरी आत्ता जस्ट पाऊस चालू झाला आहे. अजून पाऊस पडला की एक नंबर वाटेल. हे पूर्ण पाणीनं वाहतं. तसं तिथे तो बंधारा आहे, बट त्याच्यावरनं पण कधी कधी पाणी जातं, कधी कधी पाऊस जास्त असला की. बट बघा ना व्ह्यू एक नंबर. रात्रीपासून पाऊस पडतो. हे बघा पाणी बघा, हे बघा दोघं आता चाललेत. थोडंसं झूम केलं आहे मी. आता पाणी ते आता पाण्यात जाऊन पूर्ण ती जाळी टाकतील आणि मग पुढे प्रोसेस बघूया आपण. चला आता पाऊस पण स्टार्ट झाला आहे. हा बघा पाऊस पडतो थेंब 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 थेंब. आणि तिकडे एका साईडला चालू आहे आपलं माशांचं. मस्त गार एकदम, रात्रीपासून एकदम थंड वातावरण आहे आणि पाऊस आता जोरात यायला लागला आहे. हा बघा पाऊस. आता ही तिसरी जाळी ना, ही तिसरी जाळ आहे ना. आता हे तिसरा जाळा टाकतोय, बघूया आता. चला 2 जाळे टाकून झालेत सक्सेसफुली. आता हे तिसरं जाळ टाकतोय आणि मग नंतर आपण बघूया मासे कसे आहेत ते भेटतात ते पण मला दाखवतो. चला आता तिसरं जाळ टाकूया. पाऊस चालू झालाय बघा मोठा. आणि आता ते एकदम लांब त्या साईडला त्यांचं अंतर बघा किती आहे ते, बघा कुठे आहेत. आणि आता एवढ्या पाण्यामध्ये ते जाळं टाकणार. एक नंबर. आता या सगळीकडे जाळं लावून झाल्यात. आता पब्लिक आपली येते. थोडा वेळ आपण वेट करणार आणि नंतर मग जाळं काढणार आपण. तो पण थोडा वेळ आपण वेट करूया. चला निमा येतोय पण असला या डॉन. चला आता जाळीत आपलं टाकून झाली. आता आपण मासे काढायला घेतलेत. तर बघूया किती मासे लागतात. तर बघा मासे लागायला चालू. दाखव रे दादा तिथं मासा. असं ना दिसूला. अब मासा.
दांडाने सारखं पट्टा आले त्याला. दांडाने घेतलेला की काय? मछली माझ्या पैशाने अडकले वाटतं. आरामात. नाही ये देखो मछली. अभी तो 4 ही है, अभी और जमा होएगा. हे बघ मासे भारी. खाओ मछली खाओ. कोणी बे? पाय काढ. तोंडा जाऊ नको जरूर घाण असते. अरे भाई. अरे भाई कुठला मासा आहे? मळ्याचा. मळ्याचा मासा. तिकडे जागा शिवडा. शिवडा ऑन द रॉक्स. वन साइड ना मेरी पोपो. शिवडा लागलाय शिवडा. मोठा शिवडा लागला हाताला. आता आपण तो बघूया. लोक आतमध्ये गेले होते. थांबा बघूया आपण. हा बघा शिवडा. कळलं ठेव आहे बघ वन साइड. आणि हे आताचे मासे जेवढे पकडलेत तेवढे. हा चल होतंय. अरे अरे हो दात बघ कसले आहेत. चिट्टा कुठं आहे रे तो? हां चला काम 25. आता पुढे चल मारी. एक्साइटमेंट एवढं होतं की अरे हो काहीतरी हाय. तिकडे पण डुबले बघ. दगडानं डुबलेली खाली जाळी. मेढा कुडी मी एवढं टाक. असा पाऊस पडू दे रे. तुझा फोन वॉटरप्रूफ आहे मग तेवढा चालतोय. हे पापलेट जाम होते. मोठे पावलं भेटले पाहिजे. नाही एवढीच साईज त्यांची वाढत नसते. पिराना फिश. पाऊस पण चालू आहे बघा. आणि आता आपण मासे काढायला घेतलेत तर लागलेत थोडेसे चांगले फार मासे. आणि आता बघू भाव आपले चालू आहे भावाचे प्रयत्न. बघूया किती मासे लागतात आपल्याला. बघू लास्टपर्यंत किती जमतात. मग तुम्हाला लास्टला एकदाच दाखवीन की एवढे एवढे मासे जमले म्हणून. तोपर्यंत बघूया चला पुढे काय
किती मासे आपल्याला भेटतात ते. चलो. तर बघा ही पिशवी एवढी भरली आहे, भरली म्हणजे पूर्ण नाही, अर्धी पिशवी भरली आहे. आता चाललो घरी. आता 3-3.5 तास झाले आलेलो आम्ही तेव्हा. तर आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया. तर तुम्हाला घरी गेलो ना की दाखवतो किती मासे आहेत ते. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. बाय बाय.